मी प्रिया, सत्यमेव जयते न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज गुरुवार 11 डिसेंबर 2025। इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक। महाविकास आघाडीत स्वाभिमानी पक्षाला डावललं जात आहे का? इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात अनेक पक्ष आणि गट उतरणार आहेत। मात्र महाविकास आघाडीला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या स्वाभिमानी पक्षाला जागा वाटपात किंवा सन्मान देण्यात डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। माजी खासदार श्री राजू शेट्टी यांनी यंत्रमाग उद्योगासाठी 350 कोटींची टफ योजना आणली। खासदार फंडातून आधी काळा ओढा पूल बांधला, वीज दरवाढ संदर्भात आंदोलने केली, महागाई विरोधात आक्रोश मोर्चा काढला, पाणी प्रश्नावर राजकारण न करता प्रामाणिक प्रयत्न केला, उसाला योग्य दर देऊन महाराष्ट्रात इतिहास घडविला, रुई पूल आणि रुकडी पूल अशी भरपूर कामे केली आहेत। आजवर इचलकरंजीच्या स्थानिक राजकारणात लक्ष न घालणारा स्वाभिमानी पक्ष आता शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहे। शहरात सध्या नव्या चेहऱ्याला आणि पक्षाला संधी दिली पाहिजे अशी चर्चा आहे। जनतेला केवळ आश्वासने नको तर भागाचा विकास करणारा उमेदवार हवा आहे। श्री हेमंत वनकुंद्रे स्वाभिमानी पक्षाचे शहर अध्यक्ष, बाळगोंडा पाटील, गणेश बागडे, अर्जुन बागडे, अरविंद मस्के, निवृत्ती शिरगुडे, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापुरे, अविनाश कोरे या उमेदवारांनी चांगलीच तयारी केली आहे।